लोकांचे 36 गुण जुळतात तिथे एका कपलचे चक्क खून जुळलेत खून. कसं वाटतं ऐकायला? जाळीदार खिडक्या, उंच भिंती, हातात बेड्या आणि अंगावर कैद्याचे कपडे. अशा वातावरणात सहसा रडारड किंवा गुन्हेगारांचे चेहरे दिसतात. पण भाई कधी कधी नीती असा काही युटर्न घेते की अख्खं पोलीस स्टेशन आणि जेल हादरून जातं. ही गोष्ट आहे अशा एका जोडप्याची, ज्यांच्या प्रेमाची सुरुवात मर्डरने झाली आणि शेवट मंगलाष्टकांनी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी असं म्हणत हे किलर कपल चक्क जेलच्या कोठडीतून पॅरोल घेऊन लग्नाच्या बेडीत अडकलं. यांच्या प्रेमाची टिंग वाजली ती जेलमध्ये. त्यानंतर जेलला सुट्टी टाकून दोघं युगुल अडकले लग्नबंधनात. हे दोघंही साधे सुधे प्रेमी जीव नव्हते. यांनी मिळून असा काही गेम केला होता की एकीकाळी कायद्यानं त्यांना थेट जेलची हवा खायला धाडलेलं. पण म्हणतात ना, प्रेमाला भिंती नसतात, मग त्या जेलच्या का असेनात. याच खुनीवीरांची लैला मजनू ट्रू प्रेम कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, बाहेरच्या जगात लोक डेटिंग ॲपवर जोडीदार शोधतात, पण या पठ्ठ्यांनी गुन्हेगारी क्षेत्रात जेलमध्ये राहून आपल्या आयुष्याची जोडीदार शोधली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोघे एकमेकांकडे बघून तू किती खून केले आणि मी किती केले यावर चर्चा करत मैत्री करतात आणि हीच मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलते. पण मंडळी, जेलमध्ये प्रेम होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही का? म्हणजे तिथं कॅन्डल लाईट डिनरच्या जागी कॅन्टीनची थाळी आणि रोमॅन्टिक वॉकच्या जागी तुरुंगाच्या आवारातली कामं असतात. पण म्हणतात ना, मिया बीबी राजी तर काय करेल काजी. आता इथं तर काजीच्या जागी स्वतः कट्टर खुनी साहेब उभे होते. राजस्थानच्या अलवारमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी एक लग्न सोहळा संपन्न झाला. हा लग्न सोहळा साधा सुद्धा नव्हता, तर दोन अशा व्यक्तींचा होता जे वेगवेगळ्या हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. पाली येथील प्रिया सेठ आणि अलवर जिल्ह्यातील बडोदा मेवचा रहिवासी असणारा हनुमान चौधरी. या लग्नातल्या नवरी मुलीची ओळख म्हणजे श्रीमंत व्यावसायिक दुष्यंत शर्मा हत्येतली ती मुख्य आरोपी. प्रिया सेठचा मुख्य गुन्हा म्हणजे सोशल मीडियातून श्रीमंत लोकांना फसवायचं आणि त्यांच्याकडून खंडणी उकळायची. त्यातून तिला नाद होता तो महागडे कपडे, परफ्यूम आणि विमान प्रवास करण्याचा. तिचा महिन्याचा खर्च जर काढला तर सुमारे 1.5 लाख होता. तशीच ती 2012 ते 13 सालापासून या कारवाईमध्ये गुंतलेली होती. त्यासोबतच तिच्यावर हे पण आरोप होते की टिंडर ॲपद्वारे दिल्लीतला दुष्यंत शर्मा याला तिने प्रेमाच्या जाळ्यात फसून तिचाच जुना प्रेमी दीक्षांत कामरा आणि त्याचा मित्र लक्षवालिया यांच्या मदतीनं दुष्यंतला किडनॅप करून त्याच्याकडून खंडणी उकळून 2 मे 2018ला त्यांची हत्या करण्यात आली. दुष्यंत हा मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस होता. या प्रकरणात कोर्टाने 24 नोव्हेंबर 2023ला प्रिया सेठ आणि तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर नवरदेव हनुमान चौधरी याची ओळख म्हणजे संतोष हत्याकांडातला मुख्य आरोपी. ऑक्टोबर 2017 मध्ये अलवर येथील शिवाजी पार्क परिसरात संतोष यांच्या सांगण्यावरून आरोपी हनुमान याने संतोषीचा पती बनवारी आणि त्याच्या 4 मुलांची हत्या केली होती. त्यावेळी संतोष देखील तिथं हजर होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून हनुमान, संतोष आणि आरोपींना अटक करून जन्मठेप सुनावली. त्यानंतर म्हणजेच यांच्या प्रेमाची पहिली पायरी यांचं जुळलं कसं. तर बघा मंडळी, प्रिया सेठ आणि हनुमान चौधरी या दोघांचं शिक्षेसाठीचे एकच जेल होतं. जयपूरच्या ओपन जेलमध्ये शिक्षा भोगताना दोघांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. हळूहळू प्रेमाचा अंकुर बहरू लागला. त्यासोबतच सुमारे 6 महिन्यांपर्यंत दोघांच्या भेटी होत गेल्या. त्यानंतर दोघे एकमेकांकडं सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू लागले. त्यातूनच मग त्यांचं प्रेम फुलू लागलं आणि दोघांनी एकत्रित मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या लग्नासाठी दोघांनी कोर्टाकडे 15 दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला. राजस्थान कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा पॅरोल कमिटीने त्यांचा हा अर्ज लगेचच स्वीकारला. या पॅरोल मिळाल्यानंतरच्या सहमतीनंतर निर्वाणा पॅलेस हॉटेलमध्ये हिंदू पद्धतीने या दोघेही लग्न बंधनात अडकले. पण हा लग्न सोहळा गाजण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या घरच्यांनी हा लग्न सोहळा सुंबडीत पार पाडला. दोघांच्या घरच्यांनी मोजक्या नातेवाईकांना बोलवलं. कोर्टाच्या आदेशानुसार ना त्यांना फोटो काढायला मंजुरी होती, ना बोलल्यावर बसण्याची मंजुरी. त्यामुळं लग्नाच्या हॉलमध्ये मंगलाष्टका वाजल्या, पण त्या हळू आवाजात. त्यानुसार हे लग्न पार पडलं. आणि नवरीच्या मनात हा प्रश्न आला असणारच की आता बाबा आपल्याला पॅरोल संपल्यावर घराचं नाही तर जेलचं माप ओलांडावं लागणार. आता या संसारात भाकऱ्या नाही तर जेलमधली चक्की पिसावी लागणार. हे अनोख्या कायद्यांचं लग्न म्हणजे सोशल मीडियासाठी मात्र एक मोठा गॉसिपचा विषय ठरलाय. लोक म्हणत असतील जोडी तुझी माझी जणू शस्त्रांची आणि रक्ताची, पण शेवटी प्रेम ते प्रेमच असतं. मग ते एखाद्या IT इंजिनियरचं असो वा 2 अट्टल गुन्हेगारांचं. आता पॅरोल संपल्यावर दोघंही पुन्हा आपापल्या बॅरेकमध्ये जातील.
बॅरेकमधून दोघंही एकमेकांना लांबून इशारे करतील. संचलनाच्या वेळेस कधी मध्ये आधी भेट झाली तर नवलच, पण तेही अवघड गोष्ट आहे. बाकी तुम्हाला या कैदी कपल बद्दल काय वाटतंय? त्यांच्या जेल टू लग्न मंडो असा प्रवास त्यांचा कसा वाटला? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.